नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी झाली आणि 10वी नंतर कशाला ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचंय, सायन्सला घ्यावं की आर्ट्सला घ्यावं, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी सायन्समध्ये काय आहे, किती सब्जेक्ट आहे, आर्ट्समध्ये काय आहे, किती सब्जेक्ट आहे, या प्रश्नाची उत्तर आपण बघणार आहे. बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, सायन्समध्ये कॉमनली 6 सब्जेक्ट असतात. त्यामध्ये पहिला बघा फिजिक्स. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. आणि याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, हा जो काय सब्जेक्ट आहे याच्यामध्ये थिअरी प्लस तुम्हाला थोडंसं मॅथ असतात. मॅथमध्ये कॅल्क्युलेशन असतं, थिअरी प्लस मॅथमॅटिक्स. त्यानंतर सेकंड आहे बघा केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला थिअरी पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला काही रिॲक्शन्स असतात त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतात. त्यानंतर थोडं नॉर्मल प्रमाणामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स असतात. त्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे बघा मॅथ्स. तो तुम्हाला माहितच आहे. मॅथ्स म्हणल्यानंतर फुल्ली त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा हा सब्जेक्ट आहे तो म्हणजे बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये थिअरी असतात आणि काही प्रमाणामध्ये डायग्राम्स असतात. वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या वेगवेगळ्या सेलच्या डायग्राम्स असतात. त्याला आपण बायोलॉजी असं म्हणतो बघा. त्यानंतर हे बघा पाचवा सब्जेक्ट जो काही इंग्लिश आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, इंग्लिशमध्ये लेसन्स अँड पोएम प्लस तुम्हाला ग्रामर्स असतात बघा. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट असतो. त्यानंतर बघा सहावा सब्जेक्ट आहे तो म्हणजे मराठी. आता मराठीमध्ये काय असतं, तुम्ही आतापर्यंत मराठी 10वी पर्यंत शिकत आला असेल, तुम्हाला ते माहिती आहे. विविध वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला धडे असतात बघा. त्याच्यानंतर बघा विषय आर्ट्स मध्ये बघूया बघा कुठले कुठले विषय असतात. पहिला म्हणजे इतिहास आहे, त्यानंतर भूगोल आहे, त्यानंतर राज्यशास्त्र आहे, त्यानंतर समाजशास्त्र आहे, त्यानंतर हिंदी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे आणि अर्थशास्त्र. हे कॉमनली विषय आर्ट्स मध्ये पण असतात बघा. आता त्याच्यामध्ये सायन्समध्ये तुम्हाला जॉबच्या कुठल्या संधी आहे आणि आर्ट्समध्ये तुम्हाला जॉबच्या कुठल्या संधी आहे ते बघूयात बघा. आता प्रथमतः आपण बघूया सायन्समध्ये तुम्हाला कुठल्या जॉबच्या संधी आहे म्हणजे करिअरच्या कुठल्या संधी आहे बघा. ओके, कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही करिअर करू शकता. आता पहिला आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फील्ड. बरं, जर तुम्ही सायन्स मधनं जर 11वी 12वी केली तर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जाता येते बघा. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड म्हणजे मेडिकल फील्ड, म्हणजे तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा जाता येतं. त्याच्यानंतर आहे बघा BCS अँड MCS म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, जो की 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, जो की 2 वर्षाचा कोर्स आहे बघा. त्यानंतर चौथा आहे BSc अँड MSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स, जो की 3 वर्षाचा BSc आणि 2 वर्षाचा MSc. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस अँड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल सर्व्हिसेस अँड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे विविध स्पर्धा परीक्षा. ओके, विविध स्पर्धा परीक्षेची जर तयारी करायची असेल तरी तुम्ही सायन्स मधनं ती करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर. ओके, हे होते करिअरच्या संधी. हे फक्त काही प्रमाणामध्ये आपण बघितले. भरपूर अशा तुम्हाला करिअरच्या संधी तुम्हाला सायन्स मधनं अवेलेबल आहे बघा. त्यानंतर बघूयात आपण आर्ट्स मधनं. आता आर्ट्स मधनं कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी आहे बघा मित्रांनो. तर त्याच्यामध्ये पहिला आहे विविध स्पर्धा परीक्षा. म्हणजे जर तुम्हाला विविध 12वी नंतर स्पर्धा परीक्षाच करायच्या तुमच्या डोक्यामध्ये निश्चितच असेल का स्पर्धा परीक्षेलाच आपल्याला त्याच्यामध्ये करिअर करायचंय, ओके, तर तुम्ही निश्चितच आर्ट्सला ऍडमिशन घ्या. त्यानंतर बघा पोलीस भरती. ओके, जर तुम्हाला 12वी नंतर तुमचं फिक्स टार्गेट असेल मला 12वी करायची आणि पोलीस भरती करायची जेणेकरून पोलीस व्हायचं, तर तुम्ही 100% मी सांगेन तुम्हाला सल्ला की तुम्ही आर्ट्सला ऍडमिशन घ्या, जेणेकरून आर्ट्सचा फायदा तुम्हाला पोलीस भरतीमध्ये होईल. ओके, त्याच्यानंतर बघा पत्रकारिता. ओके, म्हणजेच त्याला आपण जर्नलिझम असं म्हणतोय. म्हणजे बघा तुम्ही विविध टेलिव्हिजन मध्ये तुम्ही जे काही बातम्या आपल्याला देण्याचं काम करतात त्याला आपण पत्रकार म्हणतो, म्हणजेच जर्नलिझम. तो सुद्धा खूप असा छान कोर्स आहे बघा. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन, टेलिव्हिजन सेक्टर रिलेटेड हा कोर्स आहे. जर तुम्हाला फिल्म मेकिंग किंवा वेब सिरीज मेकिंग मध्ये त्याला जॉब संधी असतात बघा. जर तुम्हाला फिल्म मेकिंग करायचं असेल तर तुम्ही मास कम्युनिकेशन करा. त्याच्यानंतर बघा सिव्हिल सर्व्हिसेस अँड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ओके, बघा जर विविध पद्धतीने जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसची किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी करायची असेल तर तुम्ही निश्चितच 100% तुम्ही आर्ट्सलाच ऍडमिशन घ्या, जेणेकरून आर्ट्स मधनं त्याच्यामध्ये फायदा होतोच.
ओके, त्याच्यानंतर बघा कायदा म्हणजे लॉ सारखा जे काय आपला संविधानाने जे काही नियम बनवलेले, कायदा बनवलेला आहे, त्याचे जे काय अभ्यास आहे ह्या लॉच्या जे काय कोर्समध्ये, तो पण खूप असा सुंदर असा कोर्स आहे बघा, तो तुम्ही आर्ट्स मधून करू शकता. तर तुम्हाला नेहमी हा पडलेला प्रश्न, नेमकी सायन्सला घ्यावा की आर्ट्सला घ्यावा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत आहे आणि हा व्हिडिओ बघत आहात बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्ट्स घ्यावं की सायन्स घ्यावं, सायन्समध्ये काय आहे तर सायन्समध्ये जर तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ परफेक्ट असेल तुमचं, तर तुम्ही निश्चितच सायन्सला ऍडमिशन घ्या. आणि इन अन ॲव्हरेज परफेक्ट मध्ये इन अन ॲव्हरेज सोपं जात असेल तर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ तुमचं जर तुम्हाला हार्ड जात असेल, खूप कच्चा असेल, तर तुम्ही निश्चितच आर्ट्सला ऍडमिशन घ्या. आर्ट्सला सुद्धा खूप स्कोप आहे आणि सायन्सला सुद्धा स्कोप आहे. स्कोप हा कुठल्याही ब्रँचेस वर डिपेंड नसतो, तर स्कोप हा आपल्या नॉलेज वरती, आपल्या पर्सेंटेज वरती हा डिपेंड असतो. पण तुम्ही ठरवायचं आपला इंटरेस्ट कशात आहे, आपल्याला कशामध्ये करिअर करायचंय, तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये करिअर करायचंय त्या सेक्टरनुसार तुम्ही ती ब्रँच निवडायची. जर तुमचा इंटरेस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये असेल किंवा मेडिकल फील्डमध्ये असेल, तर तुम्ही निश्चितच ही सायन्सची ब्रँच निवडा. आणि तुमचा इंटरेस्ट तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षाच करायचे असेल किंवा तुम्हाला हे बाकीचे कायदा असेल, त्यानंतर पत्रकारिता असेल, विविध कोर्स करायचे असेल, तर तुम्ही आर्ट्समधनं सुद्धा ते करू शकता. आणि पोलीस भरतीच करायची असेल तर तुम्ही 100% आर्ट्समधनं ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्हाला आर्ट्समधनं त्याचा पोलीस भरती सुद्धा तुम्हाला फायदा भेटेल. आणि आर्ट्स हा थोडा नॉर्मल प्रमाणामध्ये सायन्सच्या तुलनेत सोपा विषय आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला भरपूर असा वेळ मिळेल आणि तुम्ही ते टार्गेट अचीव्ह करू शकता. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं ठरलं, तुम्हाला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ हा सब्जेक्ट इन अन ॲव्हरेज तुम्हाला बऱ्यापैकी आला पाहिजे. पण काही विद्यार्थी असे म्हणतात, सर आम्हाला इंग्लिश कच्चा असेल, मॅथ आमचा कच्चा आहे, पण आम्ही तो अभ्यास करून क्लिअर करू शकतो, चांगल्या प्रमाणामध्ये त्याचा अभ्यास करून तो चांगला करू शकतो, तर घेऊ शकतो का ऍडमिशन? तर माझं उत्तर असं असेल तर हो, त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण तुमच्या मनामध्ये ती प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे की अभ्यास करण्याची, की मी अभ्यास करून तो विषय माझे एकदम क्लिअर करू शकतो, अभ्यास करून तो विषय माझा चांगला इझी करू शकतो आणि तुम्ही सायन्सला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकाच फॉर्मॅटमध्ये, एकाच बेसमध्ये आहे. तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये तुमचं करिअर करायचं ते आधी ठरवा आणि जर तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये करिअर करायचंय त्याच्यानुसार तुम्ही तो कोर्स ब्रँच निवडा. एक तर सायन्स घ्या किंवा आर्ट्स घ्या, दोन्ही सेक्टरमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित अशा खूप चांगल्या अशा जॉबच्या करिअरच्या संधी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मनाला विचारा नेमकी आपल्याला करायचं काय आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या ब्रँच निवडा. ओके, अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रॉब्लेम्स असेल एज्युकेशन सिस्टीम मधले, सेक्टर मधले काही अडचणी असेल तर कमेंट्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एज्युकेशन सेक्टर मधल्या ज्या ज्या काही तुम्हाला न्यू अपडेट्स असतील त्या चॅनलमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.